चॅप्टर 2 प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन 3. त्या क्वेश्चन 3मधला तिसरा क्वेश्चन बरोबर आहे. आता हा क्वेश्चन काय, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c = 0 अँड देन फाइंड द व्हॅल्यू ABCच्या व्हॅल्यू काढायच्यात आपल्याला. सो क्वेश्चनचा ॲन्सर सुरुवात करताना दिलेला जो क्वेश्चन आहे तो सर्वात प्रथम लिहून घ्या. गिवन काय दिले तुमच्याकडे, x² + 5x विच इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये 3 - x. आता अशा स्वरूपाचा प्रश्न सोडवताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बोडोमास रूलनुसार ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, हे ब्रॅकेट आपण एकदा सॉल्व करून घेऊ. आता हे मायनस चिन्ह जे दिसतं आहे हे ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळं ज्यावेळेस आपण हे मायनस ब्रॅकेटच्या आतल्या सेला देऊ त्यावेळेस ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक जी टर्म आहे त्या टर्मची साईन काय होईल, चेंज होईल. याचा अर्थ हे जे प्लस आहे ते मायनस होईल आणि मायनस आहे ते प्लस होईल. म्हणजेच काय की x² + 5x मायनस ज्यावेळेस ब्रॅकेटला देईल, मायनस हा याला मायनस दिल्यानंतर तो -3 होईल आणि हा मायनस प्लस x होईल. ठीक आहे. आता आपण काय करणार की उजव्या बाजूचे जे व्हॅल्यूज आहेत, उजव्या बाजूचे -3 आहे तो आपण डाव्या बाजूला आणणार आणि सिमिलरली ह्या x आहे प्लस तो पण कुठे आणणार, इकडे आणणार. ठीक आहे. बरं, आता काय येणार आहे, x² ॲज इट इज प्लस 5x हा -3 इकडे आल्यानंतर काय होणार आहे +3 आणि हा +x इकडे आला काय होणार आहे -x विच इज इक्वल टू 0. आता हा 5x आणि -x ह्या दोन लाईक टर्म्स असल्यामुळे या दोघांमध्ये सबट्रॅक्शन ॲडिशन घडून येणार आहे. ह्या +5xमधून x गेला तर आपल्याला काय उरणार आहे की +4x उरणार आहे आणि +3 ॲज इट इज राहणार आहे. आता दिलेलं किंवा क्वेश्चनमधून हे जे आपण सिम्प्लिफाय करून आलेलं आहे ते आपलं काय असणार आहे, फायनल ॲन्सर असणार आहे. हे जे आहे लिहिलेलं आपण ते काय या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलं आहे. आता या फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायच्यात, ABCच्या व्हॅल्यू करायच्या फायनल. टू फाइंड ABC आपल्याला माहिती आहे की बरेच व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे A हा x² चा कोएफिशियंट आहे, B हा x² किंवा y² चा कोएफिशियंट आहे, B हा x आणि y चा कोएफिशियंट आहे आणि C हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणजेच A हा xच्या सोबती येणार आहे, त्यामुळे A हा x² च्या सोबती येणार आहे. तर ह्या x² च्या सोबती कोण नाही आहे म्हणून Aची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे. B हा yच्या सोबती येतो, सो म्हणजेच xच्या सोबती येतो, सो xच्या सोबती कोण आहे 4 आलेला आहे म्हणजे Bची व्हॅल्यू 4 आणि C हा स्वतंत्र आल्यामुळे Cची व्हॅल्यू किती आली, 3 आली. अशा पद्धतीने x इज इक्वल टू 1, A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 4 आणि C इज इक्वल टू 3 हे आपल्याला उत्तर मिळून जातील.